10 वर्षात आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत झाली नाही, हा नरेंद्र मोदींचा दरारा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014मध्ये देशाची सूत्रे हातात घेतली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत कमालीचा बदल झालेला पाहायला मिळाला. जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत तुमच्या आणि माझ्या भारत देशाचे गौरवाचे स्थान अढळ ठेवण्यासाठी मोदींची प्रचंड मेहनत, त्यांनी दाखवलेली परराष्ट्र धोरणे, परराष्ट्र नीती आहेत. शेजारची राष्ट्रे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत होती, पण गेल्या 10 वर्षात आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत झाली नाही, हा नरेंद्र मोदींचा दरारा जग अनुभवत आहे. हे सगळे करत असताना देशातील सर्वसामान्य माणसांसाठीही नरेंद्र मोदी काम करत आहेत. अशा शब्दात सुनील तटकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. माणगाव येथील झिराड गावी महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले. संविधानाच्या माध्यमातून 1952 पासून आतापर्यंत 18व्या लोकसभेला आपण सामोरे जात आहोत. 17 वेळा या देशातील सर्वसामान्य माणसांनी आपापल्या परीने कुणाचे सरकार या देशात असावे, कोण योग्य पद्धतीने देशाचे नेतृत्व करू शकतो, सर्वसामान्य मतदारांना एकसंघ कोण ठेवू शकतो, न मोजता येणाऱ्या बोलीभाषांचा आपला देश, अनेक धर्मीयांचा देश, या देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडता टिकवायची असेल तर ते नेतृत्व ठरवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला दिला. जनतेला दिलेल्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर करत देशात झालेली अनेक स्थित्यंतरं आम्ही अनुभवत आहोत आणि या संविधानाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न मोदीजी करत आहेत. त्या संविधानाबद्दल आणि हेतूबद्दल आज शंका विरोधी पक्ष निर्माण करत आहेत. त्याबद्दल तीव्र नाराजी यावेळी त्यांनी व्यक्त केली. चांद्रयान चंद्रावर गेले ते आपल्या शास्त्रज्ञांमुळे, हे मान्यच, परंतु ज्या शास्त्रज्ञांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व श्रेय दिले पाहिजे होते, परंतु विरोधकांकडून संकुचित विचार पाहायला मिळाले, याचाही उल्लेख केला. या जाहीर सभेला भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, दिलीप शेठ भोईर, हर्षल पाटील आदीसह महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे आणि RPIचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामुंबईसह संदीप जाबडे, माणगाव.